सर्वसाधारणपणे आमचा काही देवेंद्र फडणवीस यांना विरोध राहायचं काही असण्याचं काही कारण मला तरी वाटत नाही. पण आमचे मित्र जे जरांगे त्यांचं काय काम होतं, त्यांनी तर सांगितलं होतं की मी या निवडणुकीमध्ये पाहणार नाही, पडणार नाही, बघणार नाही, बोलणार नाही, माझा कोणाला पाठिंबा नाही, माझा कोणाला विरोध नाही. पण प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत हाताला सलाईन आणि मी पहा मी आजारी आहे, माझं काही आता होईल आणि आपली जे लेकरं बाळं समाजाचे मी समाजासाठी मरतोय, काहीतरी करा. आणि यांनी विरोध केला, त्यांना पाडा. त्याचा परिणाम निश्चितपणे झाला, माझ्या मताधिक्यावर त्याचा परिणाम झाला. परंतु ते जेवढे झालं तेवढंच बाकीचे जे मायनॉरिटीज आहेत, अगदी हिंदू मायनॉरिटीज, मुस्लिम, दलित, आदिवासी, ओबीसी सगळे एकवटले आणि त्यांनी जे आहे आमचं तारू जे आहे किनाऱ्याला लावलं. जो काही निकाल जनतेनं दिलेला आहे हा जनादेश जो आहे हा आपण सगळे पाहतात आणि या जनादेशाप्रमाणे आता एवढं स्वच्छ झालेलं आहे की अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे तिला जनमान्यतासुद्धा आहे, हे सुद्धा सिद्ध झालं. मागच्या वेळेला काय निवडून आलेले आमदारच इकडे होते वगैरे वगैरे, पण आता जनतेचाच कौल असा आहे. त्यामुळे एक मोठा प्रश्न जो आहे मग तो कायद्याच्या दृष्टीने सुद्धा सुटला आणि जी काही एक प्रकारची अम्बिग्युटी किंवा गोंधळाची परिस्थिती ती अजिबात आता राहिलेली नाही. आणि साधारणपणे लोकसभेच्या निवडणुकीनंतर एक प्रकारचं जे नैराश्य आलं होतं ते नैराश्य दूर करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस, अजितदादा, मुख्यमंत्री शिंदे ह्या तिघांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन प्रचंड मेहनत घेतली. आणि विशेषतः अजितदादासुद्धा सकाळी 6 वाजता बाहेर पडायचे आणि उशिरापर्यंत मग सकाळी प्रेस कॉन्फरन्स कुठे असायची, प्रेसला बोलायचे, परत रात्री आल्यानंतर प्रेसला बोलायचे. खूप मेहनत सगळ्यांनीच घेतली. शिंदेंनी घेतली, देवेंद्र फडणवीसनी घेतली, सगळ्यांनी घेतली. आणि मागचं जे अपयश जे आहे त्याचा जो एक संभ्रम निर्माण झाला होता लोकांमध्ये, आता काय होईल काय नाही, ते तो संभ्रम दूर करण्याचं काम यांनी केलं. अर्थात याच्यामध्ये लाडक्या बहिणीचा वाटा फार मोठा आहे आणि अतिशय लाडक्या बहिणीचा वाटा निर्णय घेतल्यानंतर वेळेवर सगळे पैसे मिळतील त्या सगळ्या भगिनींना हे सुद्धा अजितदादाच्या फायनान्स डिपार्टमेंटने पाहिलं आणि वेळेवर सगळ्यांना पैसे अगदी बरोबर त्यांच्या खात्यामध्ये गेले. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना आणि अर्थातच लाडक्या बहिणीच्या आता जेव्हा पैसे येतात त्या घरातली पुरुष मंडळीसुद्धा ते सगळ्यांसाठीच ते चांगलं असतं. त्यांची पण खात्री पटली की नाही हे सरकार जे बोलतं आहे ते सरकार हे करणार आहे आणि याच्या पुढे सुद्धा हे आहे हे अशाच रीतीने जे आहे आमची काळजी घेणार आहे. त्यामुळे ज्या जनतेनं फार मोठ्या प्रमाणावर विश्वास टाकला आणि आज आपण पाहतो आहोत की महिलांचं मतदानसुद्धा इतर वेळेपेक्षा जास्त झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्या पाठीमागे हेच कारण आहे. आणि महिला जेव्हा मतदान करतात त्याबरोबर बहुतांश पुरुष त्या घरातले ते सुद्धा मतदान आपोआपच करतात. म्हणजे महिला एकीकडे जातात सगळे आणि पुरुष सगळे एकीकडे जातात. क्वचित 5% असं होत असेल, परंतु महिला आणि पुरुष एकत्रित जो आहे तो निर्णय घेतात की नाही आपल्याला यांच्याबरोबर जायचं. शरद पवारांनी राज्यभरामध्ये सभा घेतल्या होत्या. आपल्या देखील आपल्या सुद्धा मतदारसंघामध्ये शरद पवारांची सभा झाली होती आणि आपल्याला पाडा अशा पद्धतीचं विधान सुद्धा त्यांनी भर सभेतून केलेलं होतं. नाही, शरद पवार साहेबांनी तर ते मीटिंग घेतलीच माझ्या मतदारसंघामध्ये आणि पूर्णपणे अभ्यास करून कोण माझ्या विरुद्ध उभं राहील, कोण मला पाडले असा अभ्यास त्यांनी चांगला केला आणि त्याप्रमाणे निर्णय घेतले. आणि ठीक आहे, त्यांच्या पक्षाचा उमेदवार माझ्या विरुद्ध उभा होता म्हणून त्यांनी ते घेतलं, ते मी समजू शकतो. पण आमचे मित्र जे जरांगे त्यांचं काय काम होतं, त्यांनी तर सांगितलं होतं की मी या निवडणुकीमध्ये पाहणार नाही, पडणार नाही, बघणार नाही, बोलणार नाही, माझा कोणाला पाठिंबा नाही, माझा कोणाला विरोध नाही. पण प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत
हाताला सलाईन आणि मी पहा मी आजारी आहे, माझं काही आता होईल आणि आपली जे लेकरं बाळं समाजाचे, मी समाजासाठी मरतो आहे, काहीतरी करा. आणि यांनी विरोध केला, त्यांना पाडा, हे सगळं सांगितलं. परंतु माझ्या मतदारसंघामध्ये त्याचा परिणाम निश्चितपणे झाला, माझ्या मताधिक्यावर त्याचा परिणाम झाला. परंतु ते जेवढे झालं तेवढंच बाकीचे जे मायनॉरिटीज आहेत, अगदी हिंदू मायनॉरिटीज, मुस्लिम, दलित, आदिवासी, ओबीसी सगळे एकवटले आणि त्यांनी जे आहे आमचं तारू जे आहे किनाऱ्याला लावलं. जरांगे पाटील म्हणतात की मी सांत्वनपर भेट द्यायला गेलो. जरांगे पाटील आता ते तुम्ही सगळ्यांनी आता माझ्यापेक्षा तुम्हीच ते जे आहे टी व्हीवर जे आहेत पाहिले, मला मी बघितलेलं आहे, त्या धमक्या वगैरे दिल्या होत्या. परंतु एक लक्षात आहे, माझा मतदारसंघ सोडल्यास 287 मतदारसंघामध्ये लाडक्या बहिणीचा वेग जास्त होता. समीर भुजबळ जे आहे हे स्वतंत्र उभे होते, त्यांच्याकडे कदाचित महायुतीपैकी कुणाचं तरी चिन्ह असतं, हेही निवडून आले असते. परंतु तिथे आणखीन एक गोष्ट घडली, ती म्हणजे शिवसेनेचे उमेदवार होते गणेश धात्र, ते अजिबात चालले नाही. आणि एक मराठा समाजाचे सुद्धा डॉक्टर बोरसे म्हणून उभे होते, तेही चालले नाही. त्याच्यामुळे या दोघांमध्ये स्ट्रेट फाईट झाली. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिलाय का? मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे का? सर, मुख्यमंत्री म्हणून आम्ही फक्त आमचा नेता विधिमंडळाचा अजितदादा पवार यांची सर्वानुमते नेमणूक केलेली आहे. आणि आता शिंदे गटांचे जे आहेत नेते कोण आहेत, ऑथेंटिकली ते कळायचं आम्हाला. बीजेपीच्या नेतेपदी कोण येत आहेत ते पण अधिकृतरित्या आमच्याकडे यायचं आहे. परंतु सर्वसाधारणपणे आमचा काही देवेंद्र फडणवीस यांना विरोध राहायचं काही असण्याचं काही कारण मला तरी वाटत नाही. अरे भाई, पहला तो जो है गवर्नर हमको बुलावे. अभी गवर्नमेंट तब बुलाए, गवर्नमेंट आम्हाला तेव्हा बोलवतील ज्या वेळेला इलेक्शन कमिशन लिस्ट पाठवतील की हे आमदार निवडून आलेले आहेत.